दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हनुमान मंदिर टेकाडी येथून जामसावडी करिता भव्य पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। या पदयात्रेचे हे 15वे वर्ष असून श्रद्धेच्या आणि उत्साहाच्या वातावरणात यात्रेचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येत आहे। 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता हनुमान मंदिर टेकाडी येथे माजी खासदार प्रकाश जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे व अन्य मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून पालखी पदयात्रेला सुरुवात करण्यात आली। टेकाडी गावातून भ्रमण करून ही यात्रा कन्हान मार्गाकडे प्रस्थान झाली। पदयात्रा टेकाडी बस स्टॉप जवळ पोहोचताच नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत आणि प्रसाद वितरण करून यात्रेचे स्वागत केले। पुढे कांद्री आणि कन्हान येथेही भाविकांनी पाणी, सरबत, फळे, बिस्किटे आणि मिठाई वाटप करून पालखीचे दर्शन घेतले। पदयात्रेचा पहिला मुक्काम हनुमान मंदिर कवडस, पाटण सावंगी येथे झाला। शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास पदयात्रा अदानी पॉलिमर येथे पोहोचली। येथे मानेगावचे भाविक आणि अदानी पॉलिमर व्यवस्थापनाच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी अदानी पॉलिमरचे मॅनेजिंग डायरेक्टर चव्हाण, माजी खासदार प्रकाश जाधव, रेखा पोटभरे, उत्तम कापसे, तुषार उमाटे, सोनाली उमाटे, रिंकेश चौरे, ब्रजलाल सूर्यवंशी आदींनी प्रभू श्रीराम आणि हनुमानजींच्या पालखीचे पूजन केले। यावेळी व्यवस्थापन कमिटीचे गोपीचंद गर्दे, नथुजी मोवाडे, मुकेश हुड आणि इतर सर्व पदयात्रींचे पुष्पगुच्छ व अंगवस्त्र देऊन स्वागत करण्यात आले। पदयात्रींनी येथे महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर ही यात्रा माळेगाव, सावनेर आणि केळवद मार्गे जामसावडीकडे रवाना झाली। पियुष चिंचवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।